विधिमंडळाचं पावसाळी आणि सरकारचं शेवटचं अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये 11 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणूक लागली आहे। मात्र 12 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत। आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आहेत आणि त्यांचे पक्षातले आमदार राजकुमार पटेलजी सोबत सुद्धा आहेत। दोन तुमची निर्णायक मतं या सगळ्या निवडणुकीमध्ये ठरणार आहेत। ही दोन मतं कोणाच्या पारड्यात जाणार, महायुतीच्या की महाविकास आघाडीच्या? ज्या पद्धतीने तुमचं गेल्या काही महिन्यांपासून राजकारण पाहतोय, तुम्ही सातत्याने महायुतीच्या विरोधात बोलतात। नाही, राजकुमारजींना आम्ही कालच चर्चा झाली, आम्ही बसलो इथे आणि त्यांनी सांगितलं की आपण CM साहेबाचा कॉल घ्यायचा। CM साहेबाच्या कॉलला आम्ही त्या पद्धतीनं समोर जायचं। CM साहेबांचा कॉल म्हणजे CMच्या जे तुमचे मुख्यमंत्र्यांचे उमेदवार असणार त्यांना तुम्ही मतदान करणार की दुसऱ्या? त्यांचा कॉल घेऊनच आम्ही दोघं जण मतदान करेल। तुम्हाला दुसऱ्यांनी संपर्क साधला आहे का? महाविकास आघाडीकडनं काही हालचाली सुरू त्या साधण्याची कोणाची हिंमत नाही आहे, कोणी साधला नाही। परंतु 12 उमेदवार रिंगणात आहेत, 11 जागांसाठी निवडणूक होते। प्रत्येक पक्षाची छोटे घटक पक्ष जे आहेत ते आता अत्यंत महत्त्वाची निर्णायक भूमिका या सगळ्या निवडणुकीमध्ये ठेवणार। बरोबर आहे आणि त्याच संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांचा कॉल घेणार आहोत, त्यांना पण कॉल घेऊन सांगणार आहोत आणि मग त्यामध्ये काही राहिलेल्या मतदारसंघातल्या समस्या आहे, जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या या निवडणुकीच्या माध्यमातून कशा चांगल्या होईल करता येईल त्याचा पण प्रयत्न करू। तुम्ही सातत्याने मतदारसंघाच्या विकासासंदर्भात बोलतायत आणि त्याच्यानंतर आम्ही मतदान देऊ तुम्ही म्हणतायत, पण तुम्ही अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षाचा उमेदवार तुम्ही लढवला गेला। तिथे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधातच तुम्ही उभे ठाकलेले होतात। भाजपच्या विरोधात तुमची उघडपणे तुम्ही भूमिका नाराजी पण सांगितलं, देवेंद्रजीनं सांगितलं की आमच्यासोबत युती नाही, त्यांची युती शिंदे साहेबांसोबत आहे, त्याच्यानं तो प्रश्नच नाही। परंतु महायुतीमध्ये तुम्ही आहात ना सोबत एकत्र। शेवटी त्यांनी काय सांगितलं तुम्ही आठवा, ते काढा, त्यांचं वक्तव्य काढा। त्यांनी सांगितलं का बच्चू कडूंची युती ही शिंदे साहेबांसोबत आहे, त्याच्यानं त्यांचा प्रश्न नाही, त्यानं तुम्ही कसं काय ते लावून घेता मला माहीत नाही। परंतु मग कोणाचा उमेदवार पडणार? कारण की महाविकास आघाडी म्हणताय आमच्याकडे पण कॅल्क्युलेशन झालेले आहेत, महायुतीचे आमदार जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळेच आम्ही तिसरा उमेदवार एवढ्या शॉर्टकटली आम्ही उभा करतो। म्हणून कसं आहे, आखरी सगळ्यांनी आपापले गेम खेळणार आहे आणि आम्ही त्याच्यात आमचा गेम पण खेळणार आहोत आणि परफेक्ट कार्यक्रम करू, आपण करेक्ट कार्यक्रम करणार आहोत। तुमचा परफेक्ट कार्यक्रम, तुमचा परफेक्ट गेम हा कोणाच्या बाजूने असणार? मुख्यमंत्र्यांच्या बाजूने की मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध? मग मतदानाचा अर्थच काय? खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते बच्चू कडू आणि राजकुमार पटेल, जे प्रहार जनशक्ती पक्षाचे 2 आमदार आहेत आणि बच्चू कडू त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांचा कॉल घेऊन मी सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी मतदान करणार आहे आणि परफेक्ट गेम आणि कार्यक्रम जो आहे तो विधान परिषदेच्या निवडणुकीत माझ्या माध्यमातून केला जाईल, असं जे एक मत जे आहे ते बच्चू कडूंनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।